नमस्कार मित्र हो, यंगस्टार प्रीमियर लीग 2026 ही टूर्नामेंट मित्रांनो 24 to 28 मार्च काल पहिला दिवस झाला. कालच्या पहिल्या दिवसामध्ये मंगलमूर्ती पुणे सेमीफायनलसाठी दाखल झालेला आहे. हा पहिला संघ ठरलेला आहे आणि आज दुसरा दिवस आहे. ऑल इंडिया ओपन डे नाईट टूर्नामेंट आहे. ही ISPL ॲफिलिएटेड ही अशी टूर्नामेंट आहे आणि प्रथम पारितोषिक आहे 5 लाख, रनरअप 2.5 लाख आणि या विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजसाठी 4 व्हीलर आहे. ही स्पर्धा ISPL संलग्न आहे. म्हणजेच जे नवीन प्लेयर या टूर्नामेंटमध्ये चमकतील त्यांना ISPL खेळण्यासाठी संधी मिळेल. म्हणजे बॅटिंग करताना प्रत्येक रन्सचे सुद्धा त्यांना पॉईंट त्या ठिकाणी काउंट केले जातील. विकेट्स, कॅचेस असे सर्व पॉईंट त्या ठिकाणी काउंट करून त्यांना ISPL खेळण्यासाठी नवीन प्लेयरांना संधी मिळेल अशी ही टूर्नामेंट आहे. तर मित्रांनो, आज सेकंड डे आणि सेकंड डे दिवशी खूप मोठे मोठे स्टारकास्ट आज तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतील. तर ते कोणकोणते स्टारकास्ट कोणकोणत्या टीममध्ये आहेत तेही मी तुम्हाला पुढे सांगतो. तर हेही पहा मित्रांनो, अतिशय आकर्षक असं हे बॅनर आहे. यवा देवगड आपलाच असा बी ग्रुप डे सेकंड 25 मार्च 2026. पहिलाच सामना आहे AK स्पोर्ट्स वरवडे व्हीज तिरुपती सावर्डे आणि सेकंड सामना आहे गोवन स्ट्रायकर गोवा व्हीज श्रीराम फाउंडेशन ठाणे. तर आज या चारही संघामध्ये कोणकोणते स्टारकास्ट आहेत ते तुम्हाला लगेच मी पुढे दाखवतो. AK स्पोर्ट्स वरवडे संघामध्ये सुद्धा खूप मोठमोठे स्टारकास्ट तुम्हाला आज बघायला मिळणार आहेत. सामने आजही अतिशय दर्जेदार असे सामने होतील. कालच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही शेवटचा सामनासुद्धा बघितला असेल. मनोज 11 आणि मंगलमूर्ती अतिशय रोमहर्षक सामना झाला. आजसुद्धा तसेच सामने होतील. हे पहा, AK स्पोर्टमध्ये थॉमस डायस जो आत्ता झालेल्या नुकत्याच ISPLमध्ये सुद्धा खेळला. त्यानंतर KL मनसूर हा देखील ISPL खेळलेला प्लेयर आहे. केरळावरनं बिलॉंग करणारा हा प्लेयर. त्यानंतर प्रशांत घरत याने तर ISPLमध्ये अतिशय चमकदार अशी कामगिरी केलेली आहे. त्यानंतर प्रथमेश पवार उर्फ नाना हे सर्वच प्लेयर ISPLमध्ये खेळलेले आहेत. आणि सुद्धा या संघामध्ये AK स्पोर्ट्स वरवडे या संघामध्ये खूप मोठे मोठे प्लेयर आहेत. तर या सर्वच प्लेयरांचा आज खेळ पाहण्यासाठी मिळणार आहे. तुम्हीसुद्धा सर्वांनी या देवगड आपलाच असा म्हणून मैदानावरती येऊनसुद्धा सामन्याचा आस्वाद घ्या. अतिशय दर्जेदार सामने आज होतील. त्यानंतर दुसरा जो संघ आहे तिरुपती सावर्डे या संघामध्ये सर्व प्लेयर रत्नागिरी साईडचे असतील. त्यामध्ये चिपळूणचे, त्यानंतर गुहागरचे असे सर्वच तारेसितारे त्या संघामध्ये खेळताना दिसतील. तोही संघ अतिशय दर्जेदार असणार आहे. त्यामध्ये सुद्धा अतिशय दर्जेदार प्लेयर आहेत. तर पहिला सामना हा सुद्धा खूप चांगला होईल. त्यानंतर दुसरा सामना श्रीराम फाउंडेशन ठाणे या ठाणे संघामध्ये गणेश डिंगोरे, अजय पाटील, कमलेश पाटील, करण पाटील, ख्रिसियल मस्तान असे ठाणे आणि मुंबई परिसरातील बरेचसे स्टारकास्ट या संघामधून खेळताना दिसतील. यांचासुद्धा तुम्ही खेळ नुकत्याच झालेल्या ग्रामीण बिग बॅशमध्ये सुद्धा हे सर्वच तारेसितारे चमकलेले आहेत. त्यांचा खेळ तुम्ही त्या ग्रामीण बिग बॅशमध्ये सुद्धा पाहिला असेल आणि तेच आता आपल्या देवगडामध्ये येत आहेत. तर त्यांचा सामना पाहण्यासाठी विसरू नका. त्यांच्या अपोजिटचा संघ आहे गोवन स्ट्रायकर गोवा. या संघामध्ये गौरेश नागवेकर म्हणजेच घुंगरू हा सुद्धा तुम्हाला आज खेळताना दिसेल. तो सुद्धा गोव्याच्या रणजी टीमच्या स्क्वॉडमध्ये सुद्धा आहे. त्याचबरोबर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सुद्धा त्याने आपली वेगळीच छाप सोडलेली आहे. अतिशय जोरात गोलंदाजी करण्यासाठी तो माहीर आहे. त्यानंतर कोकणचं भूषण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आन बान शान म्हणून दर्शन बांदेकरला ओळखलं जातं. नुकताच झालेल्या ISPLमध्ये सुद्धा त्याने चांगला परफॉर्मन्स केला होता आपल्या संघासाठी. तो सुद्धा तुम्हाला आज या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर कॅप्टन कूल पुनाजी कनगुटकर हा सुद्धा तुम्हाला खेळायला पाहायला मिळेल. त्याचीसुद्धा आज फलंदाजी निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर रजत कुडाळकर हा फलंदाज गेल्या वर्षी सर्वांनीच पाहिला असेल. त्याने एक शतकसुद्धा झळकावलं होतं. यावर्षी सुरुवातीच्या हंगामामध्ये तेवढा फॉर्ममध्ये नव्हता, परंतु त्याला आता चांगला फॉर्म गवसलेला आहे. हल्लीच्या 2-3 टुर्नामेंटमध्ये
तो सलग मॅन ऑफ दी सिरीज आहे, त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा उत्सुकता असेल. तर मित्रांनो, हे कालचे काही सामने आहेत. त्या सामन्यामधले काही क्षण मी टिपलेले आहेत, कारण की जे बाहेरून प्लेयर येणारे असतात ते बरेचसे प्लेयर या मैदानावरती नवीन असतात, म्हणून त्यांनासुद्धा या मैदानाचा अंदाज आला पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पहा, अतिशय सुंदर, अतिशय दर्जेदार असं हे मैदान केलेलं आहे. पहा, संपूर्ण प्लेन मैदान आहे, कुठेही तुम्हाला खालीवर दिसणार नाही. अगदी संपूर्ण प्लेन मैदान आहे. कॉमेंटेटर बघा, सर्व हे कॉमेंटेटर आहेत. चंदू शेटे सुद्धा यांच्या बरोबर आहेत. कॉमेंटेटर सुद्धा अतिशय दर्जेदार आहेत. तर हे पहा, काही क्षण तुम्हाला दाखवतो. अतिशय दर्जेदार कालच्या दिवशी सामने झाले, आज सुद्धा अतिशय दर्जेदार सामने होतील. तुम्हाला सर्व प्लेयरांना या मैदानाचा अंदाज यावा म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. अतिशय छान असं मैदान आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, कमेंट करा. उद्याच्या दिवशी सुद्धा भरपूर मोठे स्टारकास्ट येणार आहेत. उद्या आणि परवा सर्वच देवगडवासियांसाठी किंवा सर्वच 70 वरती लाईव्ह बघणाऱ्या सर्वच रसिकांसाठी नक्कीच पर्वणी म्हणावी लागेल, कारण की उद्या आणि परवा खूप मोठे स्टारकास्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत. तो सुद्धा ब्लॉग उद्या मी बनवेल. त्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वच तुमचे आवडीचे खेळाडू कोणकोणत्या संघामध्ये खेळतात तेही तुम्हाला पाहायला मिळेल. फरदीन काजी असेल, योगेश पेनकर सर असतील किंवा सुमित डेकळे असेल, कोणते प्लेयर कोणत्या संघात खेळतील ते तुम्हाला मी पुढल्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. तर तत्पूर्वी भेटूया मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करालच तुम्ही. शेवटचे काही चेंडू बाकी असणार आहेत. 48 धावा फलकावर तेजस स्ट्रायकिंग एंडला आहेत. अंतबाई 2 चेंडू दॉट गेले. बेस वेगवान बॉल फॉरवर्ड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळली आहेत. स्ट्रायक एंडला हिट.